श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय असा आहे की आज आहे कामदा एकादशी. कामदा एकादशीला असा आपल्याला एक दिवा लावायचा आहे जो संध्याकाळच्या वेळेस आपण दिवे लावतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही सकाळी केला असता तरी पण चाललं असतं, पण माझाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येणार आहे म्हणून तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्कीच करा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला बघा असा एक दिवा घ्यायचा आहे, दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातली 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य असतं ते नष्ट होत असतं, म्हणून हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस करायचा आहे. या उपायाकरता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक अशी लांब वात करायची आहे. जेव्हा आपण तो कापसाची लांब वात करतो त्यामध्ये काहीच असं कचरा वगैरे नसावा, एकदम स्वच्छ करून आपल्याला ही लांब वात करायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला ती लावायची. त्यानंतर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल पण घेऊ शकतात, पण हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय करताना तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तूप तर अवेलेबल असतं, म्हणून तुम्ही गाईच्या तुपाने तुम्हाला ही लांबामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे जी आपल्याला दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी प्लेट लागणार आहे. या प्लेटवरती आपल्याला हळद आणि कुंकूने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हळदीचं एक स्वस्तिक आणि कुंकूचं एक स्वस्तिक असं तुम्हाला 2 स्वस्तिक ताटलीमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे बासमती अखंड तांदूळ बासमतीचेच असतात म्हणून तुम्हाला बासमतीचा अखंड तांदूळ तुम्हाला त्या स्वस्तिकांच्या वरती तुम्हाला हळद आणि कुंकूने पिवळे करून ते हळदी कुंकूने कलरचे करून तुम्हाला ते टाकायचे आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा आहे हा आपल्याला ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी बसलेल्या असतात त्या ठिकाणी तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे. आणि ही प्लेट तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक हिरवी वेलची, वेलदोडा आपण त्याला म्हणतो, एक हिरवी वेलची तुम्हाला त्याच्यामध्ये अखंड टाकायची आहे. एक लवंग तुम्हाला जे पण फुलवाले लवंग तुम्हाला घ्यायचे ते पण तुम्हाला एकच त्या दिव्यामध्ये आपण जो दिवा पेटवला त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक असे चमचाभर चिमूटभर तुम्हाला काळे तीळ असतील. प्रत्येकाच्या घरामध्ये काळे तीळ वगैरे या देवांच्या गोष्टी तर सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतातच, म्हणून तुम्हाला काळे तीळ पण त्याच्यामध्ये आवर्जून टाकायचे. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक असं कोरं करकरीत तुम्हाला ₹1 रुपयाचं नाणंसुद्धा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि ते टाकल्या गेल्यानंतर तिथे बसूनच आपल्याला काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत. आपल्याला श्रीसूक्ताचं पठण 1 वेळा करायचं आहे. श्रीसूक्ताचं पठण सगळ्यांनाच जमतं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नित्यसेवा पुस्तकामध्ये श्रीसूक्ताचं पठण आहे ते तुम्ही 1 वेळा करू शकतात. महालक्ष्मी अष्टक तुम्हाला बोलायचं, जे आपण महालक्ष्मीचे व्रत करतो गुरुवारच्या कहाणीमध्ये तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला तिथे मिळून जाईल. तुम्ही ते पठण 1च मिनिटाचं आहे ते तुम्ही ते करू शकता. ते पण 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक करायचं, 1 वेळा तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण जमत असेल तर करा, नाहीतर त्याऐवजी तुम्ही ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप तुम्हाला करायचा आहे. पण श्रीसूक्त आणि महालक्ष्मी अष्टकन तुम्हाला या मंत्रांसोबतच तुम्हाला ते पण बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपलं लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानाची तुम्हाला माफी मागायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल, आर्थिक संकट असेल, तुमच्या पगाराबद्दल काही समस्या असतील, तुमच्या जॉबबद्दल काही समस्या असतील, तुमच्या घरामध्ये काही बरकत होत नसेल तर यासाठी तुम्हाला ज्या तुमच्या काही इच्छा असतील त्या तुम्ही विष्णू भगवानांना, महालक्ष्मी मातेला तुम्ही सांगू शकतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा खूप चांगला फरक पडेल. तर दिवा विझल्यानंतर त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे नाणं तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि जे काही सगळं जळलेलं असेल ते लवंग, काळे तीळ, वेलदोडा हे सगळं आपल्याला आपल्या जिथं आपण निर्माल्य म्हणून वापरतो तिथं सगळं तुम्हाला ते ठेवून तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत आपल्या या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतील. माहिती आवडल्यास श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू